आपल्याला कल्पना आहे की विशेषतः मेट्रोचं काम आपण अत्यंत वेगानं त्या काळामध्ये केलं. आताही पुन्हा त्या कामाला वेग आला. दादांनी सांगितली गोष्ट खरी आहे. मध्यंतरी कोविडमध्ये काही लोक स्वतःही घरी बसायचे आणि काम करणाऱ्यांनी घरीच बसवायचे. म्हणजे अन्य राज्यांमध्ये तर कोविडमध्ये मोठ्या प्रमाणात कामं झाली. विशेषतः भारताच्या रेल्वे विभागाने तर कोविडमध्ये ट्रॅफिक नसल्यामुळे, रेल्वे बंद असल्यामुळे सगळी त्यांची कामं करून घेतली. पण महाराष्ट्रामध्ये त्या काळचं नेतृत्व असं होतं की त्यांना स्वतःही घरी बसण्यात इंटरेस्ट होता आणि सगळे कामं बंद ठेवण्यामध्ये इंटरेस्ट होता. त्यामुळे सगळी कामं ठप्प होती. पण पुन्हा आपण या ठिकाणी हे काम अत्यंत वेगाने सुरू केलं. आपल्याला कल्पना आहे, परवाच भुयारी मार्गाची चाचणी देखील आपण त्या ठिकाणी केली आणि सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट हे मुठा नदीच्या गर्भातून आता आपली मेट्रो त्या ठिकाणी धावली. त्यामुळे लवकरच आपले जे 3 मेट्रोचे नेटवर्क आहेत हे मिळून 54 किलोमीटरचं मेट्रोचं नेटवर्क हे पुण्यामध्ये आपण त्या ठिकाणी सुरू करतो. आपली जी टाटाची मेट्रो आहे त्याचंही काम जवळपास वर्षभरामध्ये आपण पूर्ण करणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की पुण्यामध्ये आम्ही एक प्रयोग करतो, तो म्हणजे विशेषतः हिंजवडी सारखा जो आपला भाग आहे किंवा आपला आयटी पार्कचा सगळा जो भाग आहे, मेट्रो तर तिथपर्यंत जाईल, पण त्यानंतर आपल्या आस्थापनांपर्यंत जाण्याकरता लोकांना पुन्हा वाहन त्या ठिकाणी घ्यावं लागू नये म्हणून मागच्या काळामध्ये आपण मेट्रोला कनेक्टिंग स्काय बस अशा प्रकारचा एक प्रोजेक्ट हातामध्ये घेतला होता. आता जवळपास त्या प्रोजेक्टच्या सगळ्या मान्यता झालेल्या आहेत आणि तो टेक ऑफ स्टेजला आहे. लवकरच आपण माननीय मुख्यमंत्र्यांची तारीख घेऊन आणि माननीय आपले पालकमंत्री, उपमुख्यमंत्री त्यांची तारीख घेऊन त्याचंही त्या ठिकाणी भूमिपूजन करणार आहोत, जेणेकरून मेट्रो नंतर आपल्या या सगळ्या इंडस्ट्रियल एरियामध्ये लोकांना गाडी वापरायची आवश्यकता नाही. त्यांच्या आस्थापनेपर्यंत स्काय बस त्यांना घेऊन जाईल आणि त्यांना त्या ठिकाणी आपल्या आस्थापनेपर्यंत जाता येईल आणि कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होणार नाही. आणि हा प्रयोग जर यशस्वी झाला, आणि तो होणारच आहे, तर मला असं वाटतं की अनेक ठिकाणी आपल्याला मेट्रोला कनेक्टिव्हिटी किंवा मेट्रोला फीडर रूट हे देण्याचं काम या अशा प्रकारच्या माध्यमातून निश्चितपणे करता येईल.